आदामाने प्रथम पाप केल्याच्या 10 पिढ्यानंतर देवाने मानवी कुटुंबावर ही दुःखद वार्ता दिली. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे आणि त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. परंतु पृथ्वीवरील एक कुटुंब अजूनही देवावर भरोसा ठेवून होते. नोहाने देवाच्या दृष्टीसमोर कृपा प्राप्त केली होती. म्हणून देवाने नोहाला म्हटले, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे. हे अत्यंत मोठी जागा असलेले 3 मजली तारू फुटबॉलच्या मैदानाच्या 1.5 पट मोठे. यास पुष्कळ खोल्या असतील की प्रत्येक प्राण्यांच्या जोड्या त्यात मावतील आणि प्राण्यांची 7 जोडपे पापार्पणासाठी. तारवास हवा येण्याची पद्धत असेल आणि एक मोठा दरवाजाही असेल. एक संपूर्ण शतकभर नोहाने त्याची पत्नी, त्याचे 3 पुत्र व त्यांच्या पत्नीसह एकत्र मिळून तारू बनविले. जेव्हा तो काम करीत होता, नोहाने जगाला देवाच्या येणाऱ्या न्यायाचा इशारा दिला, परंतु लोकांनी केवळ त्याची निंदा केली. शेवटी तारू हे पूर्ण बनविले गेले होते. नोहाच्या कुटुंबाने त्यात खूप अन्न पुरवठा साठवून ठेवला होता. देवाने प्राण्यांना, सरपटणारे जीव, कीटक व पक्ष्यांना आणले. काय ते दृश्य असेल जेव्हा त्यांनी तारवात प्रवेश केला आणि त्यास त्यातील हजारो विभागामध्ये व्यवस्थित ठेवले असेल. नोहा आणि त्याचे कुटुंब सुद्धा त्यात गेले. सुरक्षेच्या ठिकाणी इतर कोणी आले होते काय? नाही. म्हणून देवाने दरवाजा बंद केला. क्रोधी ढगाने विश्वाभोवती गराडा घातला. विजा चमकू लागल्या आणि मेघगर्जना झाल्या. त्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. इतिहासातील ही सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती होती. 8 जीव जे तारवात आश्रयास होते ते सोडले, तर सर्व मानव जातीचा नाश झाला. गर्विष्ठ अविश्वासू जगाने सत्य फार उशिरा शिकले. भूगर्भ ज्ञान व जीवाश्म नोंद पवित्र शास्त्राच्या नोंदीस मानते. सहारा ते हिमालय पाण्यातील जीवाश्म हे जगाच्या सर्वात मोठ्या जंगलात व पर्वतांवर उकरून काढले जाऊ शकतात. त्याच्या दयेमध्ये परमेश्वर सहनशील आहे, परंतु त्याच्या न्यायामध्ये तो पापाचा न्याय करेल. मग नोहा व त्याचे कुटुंब आणि तारवातील प्राण्यांचे काय झाले? देवाच्या न्यायापासून ते वाचविले गेले. देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु व ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले. विशाल तारू वाहवत चालले होते. शेवटी ते अरारात पर्वत पूर्वीय तुर्कस्थानात एक विस्तीर्ण 2 टोके असलेल्या पर्वतावर टेकले. 3 वेळा नोहाने एक कबूतर पाठविले, हे पाहण्यास की त्यास कोरडी जमीन मिळू शकते काय. पहिल्या वेळी कबूतर तसेच परत आले. दुसऱ्या वेळी कबूतर जेव्हा नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचमध्ये जैतुनाचे पान होते. तिसऱ्या वेळी कबूतर परत आले नाही, त्यास घर मिळाले होते. नोहाने ओळखले की ही वेळ आहे की तारवातून बाहेर यावे. जलप्रलय सुरू होऊन संपूर्ण 1 वर्ष होऊन गेले होते. नोहा व त्याचे कुटुंब व प्राणी तारवातून बाहेर आल्यावर सर्वात प्रथम कोणती गोष्ट केली हे तुम्हाला ठाऊक आहे का? नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी याचे काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. परमेश्वराने त्याचा सुवास घेतला. देवाचा न्याय व दया ही बदलली नाहीत. पापासाठी अजूनही मृत्यूची भरपाई लागते. त्यामुळेच नोहाने निष्पाप जीवांचे रक्त वाहिले आणि त्यांची शरीरे वेदीवर जाळली, ज्या स्वर्ग व पृथ्वीच्या मध्ये, परमेश्वर व मनुष्याच्या मध्ये धरले होते. अशी अर्पणे पापरहित मशिहाकडे इशारा करते, जो एके दिवशी पृथ्वीवर येईल की पापासाठी खरी भरपाई पुरवेल. पुढे देवाने नोहा व त्याच्या कुटुंबाला एक आज्ञा दिली. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. परमेश्वर देवाने पृथ्वी ग्रहासह एक करार सुद्धा केला. मी मेघात धनुष्य ठेविले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह होई.
यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. त्याच्या कराराचे एक चिन्ह देवाने एक वैभवशाली धनुष्य उघडे केले जे आकाशातील ढगावर दिसत होते. देवाने अभिवचन दिले की येथून पुढे तो आता कधीही जागतिक जलप्रलय पाठविणार नाही. धनुष्य आपल्याला आठवण देते की दंडित करावे किंवा संरक्षण द्यावे, काहीही असो, परमेश्वर त्याचे अभिवचन नेहमीच पाळतो. नेहमीच. जरी एका नवीन सुरुवातीसह आशीर्वादित केले होते तरी काही थोड्या पिढ्यांनंतर अधिकतर लोक परमेश्वरापासून मागे वळले की त्यांच्या स्वतःच्या मार्गाने जावे. उदाहरणार्थ, देवाने मानवाला आज्ञा दिली, बहुगुणित व्हा आणि पृथ्वीला भरून टाका. तर मनुष्याने काय केले? पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, आता संपूर्ण जगाची एक भाषा व एकच बोली होती. जेव्हा मनुष्य पूर्वेकडे गेला तेव्हा त्याला शिनार देशात एक मैदान लागले आणि ते तेथे स्थिर झाले. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. परमेश्वराच्या महान नावाची स्तुती करण्याऐवजी या नगरास बांधणाऱ्यास पाहिजे होते की लोकांनी त्यांची स्तुती करावी. सैतानाप्रमाणे ते गर्व व बंडखोरीच्या आत्म्याद्वारे नियंत्रित केले गेले होते. एक बुरुज जो स्वर्गाकडे पोहोचेल तो बांधावा हे पाहिजे होते. त्याद्वारे ते आजच्या धार्मिक लोकांसारखे होते, ज्यांना आशा होती की त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी स्वर्गाकडे पोहोचावे. कायनाप्रमाणे हे लोक धार्मिक होते, परंतु त्यांनी क्षमा व नीतिमत्वाच्या देवाच्या मार्गाकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी परमेश्वर व त्याच्या योजनेवर भरवसा ठेवला नाही. म्हणून परमेश्वर देवाने म्हटले, तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही. अशा प्रकारे परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. प्रत्येक कुटुंब किंवा वंशाला वेगळी भाषा देण्याद्वारे परमेश्वराने त्यांचा बांधकाम प्रकल्प थांबविला. लोकांकडे काही निवड नव्हती, परंतु बाबेलकडून निघून जावे आणि पृथ्वी व्यापून टाकावी जसे देवाने आज्ञा दिली होती. लोकांनी त्यांचा बुरुज पूर्ण केला नाही, परंतु देवाची योजना ही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होत होती. संदेष्टा नोहाच्या वेळेपासून 10 पिढी होऊन गेल्या होत्या. सैतानास राष्ट्रांवर चांगली मजबूत पकड होती, किंवा तसे दिसत होते. परमेश्वरावर भरोसा ठेवण्याऐवजी लोकांनी त्यांच्या धर्मावर भरोसा ठेविला. काही राष्ट्रे ज्याने सूर्य निर्माण केला त्याच्याऐवजी सूर्याची उपासना करीत होते. इतर चंद्रासमोर लोटांगण घालत होते. ते वर्ष जे जवळजवळ ख्रिस्तपूर्व 1925 होते. अरब देशाच्या उत्तरीय पूर्वेमध्ये एक वृद्ध माणूस ज्याचे नाव अब्राम होते तो राहत होता. नंतर देवाने त्याचे अब्राहम असे बदलले. याचा अर्थ असंख्य लोकांचा पिता. अब्राहम आता 75 वयाचा झाला होता. सारा त्याची पत्नी 65 वयाची होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांचे आई वडील व शेजारी हे मूर्तीपूजक होते. निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची उपासना करीत होते. एके दिवशी परमेश्वर अब्राहमला म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराला पाहिजे होते की अब्राहमाबरोबर एक करार करावा. जर तो त्याच्या पित्याच्या कुटुंबातून निघून जाईल आणि अज्ञात देशात जाईल, तर मग परमेश्वर त्याच्याबरोबर 2 मोठ्या गोष्टी करेल. 1. देव अब्राहमाला महान राष्ट्रांचा पिता करेल. 2. त्या नवीन राष्ट्रांद्वारे देव प्रत्येक राष्ट्रातील लोकांना आशीर्वादित करेल. जर अब्राहमाने परमेश्वरावर भरोसा ठेवणे व त्याच्या मागे चालणे पाळले, तर मग तो राष्ट्रांचा पिता होईल, ज्यातून संदेष्टीय, पवित्र शास्त्र आणि जगाचा तारणारा येईल. अब्राहमाने काय केले? अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला.
अब्राहम व त्याच्या पत्नीला त्यांच्या नातेवाईकांना सोडणे आणि त्यांच्या कौटुंबिक धर्माकडे पाठ करणे हे सोपे नव्हते. तरीही त्यांनी त्यांच्या समाजाची टीका सहन करण्याचे निवडले, जेणे